गौरी लिमये यांच्याच काही हौशी विद्यार्थिनी आहेत की ज्या रोजच्या जीवनात खूप व्यस्त असतात. आणि कधी कधी असं होतं ना की अरे माझं हे करायचं राहून गेलं, संगीत शिकायचं राहून गेलं, गाणं शिकायचं राहून गेलं. तर ती संधी, गेलेली संधी त्यांनी आता आवडीने मुद्दाम अशी खेचून आणली आहे आणि निवांतपणे त्या उपभोग घेत आहेत त्या गाण्याच्या शिकण्याचा. ऐकूया आपण. या विद्यार्थिनी आहेत निर्मला नागपुरे, रेखा भट, प्रणोती मालवणकर आणि डॉक्टर मीरा सरवटे. सादर करतायत राग केदार. हॅलो. तबल्याची साथ देत आहेत आमचे समीर सर आणि हार्मोनियमची साथ देत आहेत श्री पुरंदरे सर. ऐकूया राग केदार. मन मंदिर
केदार रागाच्या आळवणीतून आपल्याला घनश्यामाचंही दर्शन झालं की. राग यमन हा शास्त्रीय संगीतातला अतिशय मधुर आणि लोकप्रिय राग. सुगम संगीतातही या रागात बांधलेली अनेक गीतं आहेत. पण आज या रागातील शास्त्रीय संगीतातील एक वेगळा बाज ऐकूया, चतरंग. तराणा, सरगम, तबल्याचे बोल आणि भरतनाट्यमचे बोल असा हा चतरंग सादर करतायत गौरी लिमये हिच्या विद्यार्थिनी. या आहेत पृथा, अवनी, कल्याणी, कांचन आणि देवयानी. ऐकूया तर मग चतरंग.
विद्यार्थ्यांनी सादर केलेला चतरंग अतिशय सुंदर रंगला बरं का. एक फक्त उल्लेख करते, हा जो चतरंग होता तो डॉक्टर अश्विनी भिडे देशपांडे यांच्या शिष्या डॉक्टर रेवती कामत यांचा होता. ते फक्त उल्लेख करायचा राहिला होता. त्यांचं रचना मी शिकले होते त्यांच्याकडनं, ती या विद्यार्थिनींना शिकवली. कर्नाटकी संगीतातील एक राग जो आपल्या हिंदुस्थानी संगीतातही खूप लोकप्रिय झाला आणि तो म्हणजे राग हंसध्वनी. गौरी लिमये हिच्याकडे शिकणाऱ्या या 2 विद्यार्थिनी दीपा सरवटे आणि श्रुतिका टुमणे या दोघी IT क्षेत्रातही खूप व्यस्त असतानासुद्धा काही आनंदाचे क्षण जोपासण्यासाठी त्या संगीताचा अभ्यास करत आहेत. यासाठी त्यांचं खरंच कौतुक आहे. आधीच त्यांना टाळ्या वाजून त्यांचं कौतुक करायला हरकत नाही. तबल्यावर त्यांना साथ करतायत आमचे समीर सर आणि हार्मोनियमवर साथ करतायत पुरंदरे सर. ऐकूया राग हंसध्वनी. हॅलो.
सुंदर सादर करत आहे. दीपा आणि श्रुतिका या दोघींचं कौतुक करण्यासाठी, कारण त्या आय टीत राहूनही व्यस्त असताना सुद्धा इथे संगीतात छान प्रगती केली आहे, त्याच्यासाठी मुद्दाम जोरदार टाळ्या वाजवा बरं.